चला नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपला जो चॅप्टर चालू आहे चॅप्टर नंबर 11 चालू आहे, त्यातला जो दुसरा पार्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, त्या पार्टचा आपण अभ्यास करणार आहोत. सो व्हॉट इज मीन्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला माहिती आहे, मागच्या वर्षीच्या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्याला ज्या इतके सूक्ष्म सजीव असतात ते की आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसू शकत नाही. तो ठीक आहे. मग इथे सेकंड पॅरेग्राफमध्ये खाली आपल्याला उत्तर दिलेलं आहे. द ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन विथ आवर आईज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप. नुसत्या डोळ्याने दिसत नाहीत, पण मायक्रोस्कोप आपण वापरला तर आपण त्याचं निरीक्षण करू शकतो. सो दोज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोचा अर्थ सूक्ष्म. मायक्रो ऑर्गॅनिझमचा मराठी अर्थ आहे सूक्ष्म जीव. सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव. ठीक आहे. मग आता सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, कॅटेगराईज द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स इन टू 2 ग्रुप्स अकॉर्डिंग टू साईज. साईजनुसार 2 ग्रुप करा. तर बघा, अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना हे नुसत्या डोळ्याने दिसत नाहीत, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. आणि स्नेल आपल्या डोळ्याने दिसू शकते, एलिफंट दिसू शकतो, त्यानंतर पिजन कबूतर दिसू शकतं, वम म्हणजे आळी ती पण दिसू शकते. त्यामुळे हे मॅक्रो म्हणता येईल त्याला. मॅक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे आकाराने जरा मोठे हे आहेत. अशा पद्धतीने आपण 2 ग्रुप केलेले आहेत. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हा एक ग्रुप केलेला आहे. ते एकपेशी आहेत, सिंगल सेल ज्याला म्हणतो आपण, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि दुसरे जे आहेत ते बहुपेशीय, जास्त आकाराने मोठे असलेले असे आहेत. जितका आकार मोठा तितक्या पेशी त्यामध्ये जास्त असतात, असं लक्षात घ्या. आता ऑकरन्सचा अर्थ आपण आधी बघितलेला आहे. त्याचा अर्थ आहे आढळं, म्हणजे कुठे आढळतात. ऑकरन्सचा अर्थ आढळ. तर कुठे आढळतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली सगळीकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. एअरमध्ये आहेत, वॉटरमध्ये आहेत, सॉईल, फूड, सेवेज, गार्बेज म्हणजे कचरा ह्याच्यामध्ये आहेत. याचप्रमाणे इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स. लक्षात घ्या, मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी. सॉलिटरी याचा अर्थ स्वतंत्र. काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते सॉलिटरी, स्वतंत्र असतात. म्हणजे ते दॅट इज दे लिव्ह सिंगली. ते एकटे राहू शकतात, स्वतंत्रपणे एकटे राहू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, अमिबा, पॅरामेशियम, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ द सॉलिटरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अँड सम लिव्ह इन कॉलनीज. कॉलनीज म्हणजे ग्रुप करून राहतात, वसाहत करून राहतात. ओके. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑन रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. रिमेन्स म्हणजे अवशेष, मृत अवशेष जे असतात, मृत प्राणी, मृत वनस्पती यांचे असलेले अवशेष जे आहेत त्याच्यावर ते प्राणी जगतात. त्याला डिकम्पोजर्स असं आपण पुढे म्हणणार आहोत, कारण ते डिकम्पोजन करतात आणि त्यातले न्यूट्रियंट्स हे वेगळे करून त्या व्यक्तीचा त्यांची उपजीविका चालते, म्हणून त्यांना म्हणायचे डिकम्पोजर्स. आता या ठिकाणी आपण एक ऑब्झर्वेशन करूया. कीप अ मॉइश्चर पीस ऑफ ब्रेड और भाकरी. मॉइश्चर म्हणजे ओलसर. मॉइश्चरचा रस ओलसर, ओलसर असा दमट असा असलेला जो भाग असेल तो ठेवायचा आहे, भाकरी किंवा ब्रेडचा.
in a closed box and observe after 3 or 4 days. Observe a drop of first activity is given to you. Observe it after 3 or 4 days using magnifying glasses. तर मॅग्निफाईंग ग्लासेस वापरून म्हणजे भिंग, थोडक्यात काय भिंग वापरायचे आणि ऑब्झर्व करायचं की त्या भाकरी किंवा पोळी ब्रेडच्या तुकड्यावर काय घडलेलं आहे याचं ऑब्झर्वेशन करायचं. सेकंड ॲक्टिव्हिटी, ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर or water from stagnant याचा अर्थ काय, साचलेले, स्टॅग्नंट साचलेले. पडल म्हणजे डबके, मराठीमध्ये त्याला डबके म्हणतो आपण सेमीचे विद्यार्थी आहोत त्यामुळे तो पण अर्थ आपल्याला माहिती असलं पाहिजे. अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे साठलेलं पाणी आहे, सांडपाणी आहे, चिखलातलं पाणी आहे हे नाही, त्यातलं काय करायचं आहे तर त्यातलं आपल्याला पाण्याचे थेंब घ्यायचे आणि ते ऑब्झर्व करायचं आहे. नेक्स्ट आपण बघूया, टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट ऑर बटर मिल्क. योगर्ट म्हणजे दही, योगर्टचा अर्थ दही, तर दही किंवा बटर मिल्कचा अर्थ आपल्याला माहिती आहे ताक. ग्लास स्लाईड तयार करायचे, थेंब घ्यायचा आणि ऑब्झर्व इट अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. इन युअर नोटबुक ड्रॉ द स्केचेस ऑफ मायक्रोब्स. जे काही मायक्रोब्स तुम्हाला आढळलेले आहेत त्यांचं काय करा, स्केचेस तयार करा असं आपल्याला लिहिलेलं आहे. आता आपण काही ऑब्झर्वेशन्स बघूया. एक मिनिट थांबा जरा. तर या प्रयोगामध्ये आपल्याला ब्रेडचं पण ऑब्झर्वेशन केलेलं आहे. म्युकर नावाचं जे बुरशीचा एक प्रकार आहे तो ब्रेडवर वाढतो हे आपल्या लक्षात येईल. तिथं कन्स्ट्रक्शन पण आपण बघितलं आहे, कशा पद्धतीची रचना असते.
हे पण आपण बघितलेलं आहे. ते म्युकर एक प्रकारचं किंवा बुरशी एक प्रकारचा सूक्ष्मजीव आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. अंडर मायक्रोस्कोप बघितल्यानंतर आपल्याला ते स्ट्रक्चर हे लक्षात येतं, हे एक लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल किंवा एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. तो एक्सपेरिमेंट जो आहे तो buttermilk. Here we take the buttermilk or curd and just observing this under the microscope so that we can observe them. Okay, so let's start. So here is the curd we are going to take. Buttermilk we have. So here we take a slide. First of all, we take the old curd under microscope. We are watching that. This is old curd. So we take some drop of this old curd on the slide and then cover that with the cover slip. So by dropper we use dropper or something to take a drop of curd with sterile dropper. Then we cover it with the cover slip. We add some distilled water. So इथे आपल्याला काय दिसतंय, वी आर ऑब्झर्विंग द लॅक्टोबॅसिली मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपण ऑब्झर्व करत आहोत. तर कर्ड किंवा बटर मिल्क यामध्ये असलेले लॅक्टोबॅसिलस ते आपण ऑब्झर्व करत आहोत. कॉलनीजमध्ये राहतात, लक्षात घ्या. 40 टाइम्स आपण ग्रेटर केल्यानंतर आपल्याला ते लॅक्टोबॅसिली दिसत आहेत. रॉड शेप्ड असतात ते. मॅग्निफाईंग 800 टाइम्स केल्यानंतर आपल्याला त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण दिसू शकतो. बॅक्टेरिया दिसतात ते, त्यानंतर यीस्ट सेल जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. यीस्ट सेल जे आहेत त्या कर्डमध्ये सापडतात, पण बॅक्टेरिया जे आहेत ते पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. वी ऑल्सो ऑब्झर्व सम बॅक्टेरिया हियर.
another experiment we are going to take. Yes, yes, yes. Oh, so here again we take the drop, cover it with the cover slip. Then we observe it under the microscope. What here see? We see lactobacillus ball-like structure of fat globules. We can see fat globules are there, ball-like structures. If we magnify 400 times, you can observe further. So milk is free from pathogens as well, not harmful bacteria and useful for edible. So here we just observe the experiment. Let's see another video of the drop of water. We take drop of water and observe it under the microscope. What we see here, we just observe this. So let's start this video and observe. So here is the beaker full of grass and water. So many organisms will start to grow here in the water. So after some hours or several days, after several days, we just took the one drop of such water, covering it with the cover slip. We just observe it under the microscope. Here we take the microscope, one drop under the microscope. Here we adjust the lenses, and here we see the microorganisms in that muddy water. This is 1 millimeter ruler, and we see here very small microorganisms are there present under the 40 times magnification. Here we do 100 times magnification. Here we see amoeba, some other kinds of animals. Here this is amoeba, bacteria, archaea, algae, fungi, protozoa, viruses live in this water. Okay, this is also one of the kind of the microorganisms. It has cilia. This is dynamic ecosystem of the microorganisms we observe the water, in the water. So here organisms eat, swim, reproduce. This is budding. We see the budding means this would be the separate now from the parent cell, and new organism will be formed
in this process, a protozoan cell dividing and producing a new cell. So this kind of reproduction or sexual reproduction we can see in this process. So organisms are also differ in size, we see. The tiny cells are bacteria. This bacteria we can see. बघा किती बॅक्टेरिया त्यामध्ये असतात. A drop of sea water, 1 millimeter of water, milliliter of the water contain 10 million viruses, 1 million bacteria and 1000 protozoa and algae. एका मिलीमीटरमध्ये एवढे सगळे असतात. व्हायरसेस आर स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे आर टू स्मॉल टू बी सीन बाय लाईट मायक्रोस्कोप. व्हायरस तर खूपच लहान असतात की ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने किंवा लाईट मायक्रोस्कोपने आपल्याला दिसू शकतात. Okay, so this is not sea water but a drop of muddy water or pond water we have taken here, and thus we can observe millions of microorganisms under this water. So we perform this experiment. So here some microorganisms we see or observe are multicellular. For example, fungus. Or strands of algae we see in the ponds. Those are multicellular microorganisms. Fungus or strands of algae means algae. However, most microorganisms such as bacteria and viruses, they are unicellular. युनिसेल्युलरचा अर्थ एकपेशीय, पण ते मात्र एकपेशी आहेत. त्यांचं पूर्ण शरीर म्हणजे एक पेशीचं बनलेलं असते. दे आर मेड अप ऑफ अ सिंगल सेल. They have a somewhat different cellular structure. They do not have membrane-bound organelles. म्हणजे पटलबद्ध किंवा आवरण असलेले ऑर्गनल्स त्यांच्यामध्ये नसतात. कोशामध्ये तर युकॅरियोटिक सेल्समध्ये. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यांचे कंपोनंट बघा काय काय कंपोनंट आहेत. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लिओइड आर देअर ओनली कंपाऊंड. त्यांच्यामध्ये केवळ एवढेच घटक असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लिओइड. Such cells are called prokaryotic cells. मेम्ब्रेन बाउंड जे ऑर्गनल्स त्याच्यामध्ये नसतात, तर त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यानंतर सायटोप्लाझम पेशीद्रव्य आणि न्यूक्लिओइड असतात. तर अशा पेशींना म्हणायचं आहे प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल बघा फिगर IMP फिगर आहे. IMP इथे ही फिगर काढायची प्रॅक्टिस करा. सारखी प्रॅक्टिस करा, इम्पॉर्टंट फिगर आहे. तर ही प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये बघा प्लाझमिड आहे, त्यानंतर टेल लाईक स्ट्रक्चर दिसते आपल्याला, त्याला फ्लॅजिलम असं म्हणतात. कॅप्सूल दिसते आपल्याला, सेल वॉल दिसत आहे, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला दिसत आहे, न्यूक्लिओइड दिसतं आहे, न्यूक्लियस मटेरियल सगळं एकत्र असतं त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. सायटोप्लाझम पेशीद्रव्य दिसतं आहे आणि रायबोझोम्स दिसत आहे. तर असं आहे प्रोकॅरियोटिक सेल. आता याच्यावर रिसर्च करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स कोणत्या
आहेत रिसर्च करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स कोणत्या कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये आहे बघा नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS पुणे, पुण्यामध्ये आहे. इज द इन्स्टिट्यूट इन्वॉल्ड इन रिसर्च इन द फील्ड ऑफ सेल सायन्स. दॅट इज सेल सायन्सचं दुसरं नाव आहे सायटॉलॉजी. काय नाव आहे? सायटॉलॉजी. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण ते काम करतात. वेब ॲड्रेस त्यांचं दिलेलं आहे आपल्याला, वेबवर जाऊन अनेक त्यांची माहिती वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट देम, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम विथ दिस वेब ॲड्रेस. ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर या मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ कशी होते. ईच मायक्रो ऑर्गॅनिझम नीड अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. Many microbes need oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. काही जणांना ऑक्सिजनची गरज असते, तर काही जे आहेत ते विदाउट ऑक्सिजन, ऑक्सिजन नसला तरी त्यांची ग्रोथ होऊ शकते, वाढ होऊ शकते. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह इवन इन एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन्स. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असेल तरी ते मायक्रो ऑर्गॅनिझम जगू शकतात. लाईक द ओशन फ्लोअर, समुद्राचा तळ आहे, किंवा आईस इन द पोलर रिजन, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ आहे. वॉटर स्प्रिंग्स, गरम पाण्याचे झरे आहेत. स्प्रिंग्स म्हणजे झरे, वॉटर गरम पाणी, गरम पाण्याचे झरे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम जगू शकतात. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन, ज्यावेळेला विपरीत परिस्थिती असते, ॲडवर्स कंडिशन म्हणजे प्रतिकूल परिस्थिती किंवा विपरीत परिस्थिती, मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्व्स अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस. प्रतिकूल परिस्थिती असेल त्यावेळेला मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते त्यांच्या भोवती एक जाड आवरण, थिक कवरिंग तयार करतात आणि त्यांच्या लाईफ प्रोसेसेस थांबवतात. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन्स, आणि ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स म्हणजे सुयोग्य परिस्थिती येते, दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कवरिंग, त्या सुरक्षित आवरणातून ते बाहेर पडतात. अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेसेस, आणि पुन्हा एकदा त्यांच्या लाईफ प्रोसेसेस ते सुरू करतात. म्हणजे बघा, त्यांना सुद्धा देवाने म्हणा किंवा निसर्गाने त्यांना सुद्धा शक्ती दिलेली एक प्रकारची. प्रतिकूल परिस्थिती असेल त्यावेळेला ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती या ठिकाणी मिळत आहे. वेअर डू मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो, कुठे वाढतात मायक्रो ऑर्गॅनिझम? बघा, मीडियम म्हणजे माध्यम, मायक्रो ऑर्गॅनिझम वाढण्याचं माध्यम आहे. सॉईल, वॉटर, डिकेइंग मॅटर एक्सेट्रा, या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात. टेम्परेचर त्यांना लागतं, फेवरेबल टेम्परेचर आहे त्यांचं 25 डिग्री टू 37 डिग्री, या टेम्परेचरपर्यंत ते वाढतात. तापमान त्यांना एवढं लागतं बघा. न्यूट्रिशन म्हणजे पोषण, पोषण काय लागतं त्यांना? स्पेसिफिक न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल बघा, अलगीला क्लोरोफिल लागतं, ऑक्सिजन लागतो. त्यानंतर ॲटमॉस्फिअर, वातावरण कसं पाहिजे? तर मॉइस्ट पाहिजे, ह्युमिड म्हणजे दमट प्रकारचं पाहिजे, ओलसर, दमट, ओलसर दमट असं वातावरण लागतं. त्यानंतर ऊब असलेलं, उबदार ज्याला म्हणतो आपण, असं उबदार वातावरण त्याला लागतं, हे लक्षात घ्या. असं उबदार वातावरण त्याला लागतं. अकॉर्डिंग टू द शेप अँड लाईफ प्रोसेसेस, microorganisms are classified as algae, fungi, protozoa, bacteria and virus. असे 5 प्रकार, 5 kinds of microorganisms are there. त्यांच्या शेप आणि लाईफ प्रोसेसनुसार, आकार आणि लाईफ प्रोसेसनुसार त्यांचे प्रकार पाडलेले आहेत, गट पाडलेले आहेत, लक्षात घ्या. सो अप टू दिस पार्ट वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन. Tomorrow we will take the next part of the lesson in the next video. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या उपयोगी आहे असं वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले गुरुकृपा चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे अनेक उपयोगी व्हिडिओ हे तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.